नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी बातमी आता आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता मोठी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवढ्या महिला पात्र झाल्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर काही पुणे जिल्हा आहेत, नाशिक जिल्हा आहे, ह्या सगळ्यांचं आपण पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी आनंदाची बातमी सुद्धा आहे आणि कोणाला कधी पैसे मिळणार हे पण आपण ह्याच्यामध्ये नवीन आता ह्याच्यामध्ये जाहीर करणारच आहोत। परंतु अर्ज ज्यांचे अजून सादर करायचे आहेत त्यांची मुदत वाढवण्याची जास्त शक्यता आणि ही खूप मेन सोर्स कडून आपल्याला मिळालेली आहे। ते पुरावा सुद्धा आपण दाखवणार आहोत, काय आहे, कोणाकडून भेटलेली आहे ही बातमी आणि खूप महत्त्वाची बातमी आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्या माता भगिनींसाठी आणि ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। ज्यांचं फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी मी इथं सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तोपर्यंत लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल। लक्षात घ्या, मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। 2,40,00,000 महिलांचा अर्जांना मंजुरी झालेली आहे। सप्टेंबर महिन्यात असू द्या, ऑगस्ट महिन्यात असू द्या, तिसऱ्या हप्त्यासाठी 2,40,00,000 महिलांच्या अर्जांना मंजुरी झालेली आहे। फॉर्म हे अप्रूव्ड झालेले आहेत कालच्यापर्यंत, कारण ह्यांना आता 28 आणि 29 या 2 ते 3 दिवसामध्येच येईल त्या ह्यांना सगळं काही तिसऱ्या हप्त्याचं यांना पूर्ण करायचं आहे, कंप्लीट करायची प्रोसेस आहे। रायगडमध्ये त्यांचा पुढचा कार्यक्रम होणार आहे, तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहणारच आहोत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुदतवाढ करण्याची शक्यता सुद्धा आलेली आहे। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षात घ्या, अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि व्हिडिओ आपला पूर्ण हा पुराव्यासहित असतो, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। व्हिडिओची माहिती खूप महत्त्वाची आहे। पहिली 31 ऑगस्ट ही तारीख होती, सगळ्यांना माहिती आहे। नंतर ती 30 सप्टेंबर एवढी करण्यात आली होती। आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आहे आणि ही आकडेवारी जी आहे ही 24 सप्टेंबरपर्यंतची आहे। लक्षात घ्या, 24 सप्टेंबरपर्यंत एवढ्या महिला पात्र झालेल्या आहेत। आता ज्यांचा फॉर्म 25, 26 आणि 27 हे 3 दिवस तर अजून ह्यात आलेलेच नाही आहेत। ज्यांचा फॉर्म हा अप्रूव्ड नाही झालेला आहे, पेंडिंग आहे किंवा या अशा गोष्टी आहेत, तर ह्या लोकांची संख्या आपण पुढे पाहणारच आहोत काय आहे ते पुढं। अधिकाधिक महिलापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे आणि हे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेलं आहे। लक्षात घ्या, टाइम्स ऑफ इंडिया तुम्हाला माहित असेल की एक मेन वृत्तपत्र आहे, तुम्हाला माहित नसेल तर एकदा तुम्ही सर्च करून बघू शकता आणि आपली माहिती ही पुराव्यासहित असते। लक्षात घ्या, आपण कुठलीही खोटी माहिती इथं देत नसतो, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते। व्हिडिओ कंप्लीट बघा, पुढे एक महत्त्वाची माहिती आहे। आतापर्यंत या योजनेसाठी 2.5 कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 2,40,00,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकता, बाकीचे राहिलेले जे काही 2.5 कोटीमधून जे राहिलेले बाकीचे 2,40,00,000 पात्र झालेत, बाकीचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत। तर अशा महिलांना परत चान्स मिळतो का नाही हे पण आपल्याला बघायला लागेल। जर अशा महिलांना परत जर चान्स मिळाला तर ही खूप आनंदाची बातमी आपल्या सगळ्या माता भगिनींसाठी असेल, कारण त्यांचा सुद्धा हक्क तेवढाच आहे। त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, कारण काही छोट्या छोट्या चुकीनं त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला असू शकतो। आता कोणाचा रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी त्यांचं तिथं रिजेक्ट झाला असं सांगावं आणि कारण काय तुम्हाला दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही तिथं सांगावं की काय कारण आम्हाला दिलेलं आहे, हे असं कारण आहे म्हणून आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। महिला व बालविकास विभागाकडून विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या विशेष शिबिरामुळे अर्जाच्या संख्येत वाढ झालेली आहे, अशी सुद्धा माहिती आपल्याला समोर आता इथं आलेली आहे। लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती, तर पुणे जिल्ह्यात 18,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात 14,00,000, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10,00,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। या 5 जिल्ह्यांची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। पुणे जिल्ह्यात 18,00,000, जास्तीत जास्त सगळे पुणे जिल्हा पुढे अग्रेसर आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 18,00,000 महिलांचे अर्ज मंजूर आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 14,00,000
ठाणे आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यात मिळून 10 लाख अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत. ही या जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अर्ज मंजूरची. आता पुढची जी जसं मला कळेल की या जिल्ह्यातून किती त्या जिल्ह्यातून किती, तर आपण ते तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो, लक्षात घ्या. पुढची महत्त्वाची बातमी लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र यासाठी कुटुंबासंबंधित उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम तारीख जी होती ती 31 ऑगस्ट होती. मात्र त्यानंतर सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मध्य प्रदेशमध्ये जे काही शिवराज सिंह चौहान आहेत त्यांच्या सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि त्यांना पुन्हा 7 महिन्यासाठी फायदा झाला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता लक्षात घ्यायची तारीख तर आपल्याला माहिती आहे, आता ऑक्टोबरपर्यंत करण्याची शक्यता आहे. अजून आलेले नाही पण शक्यता आहे. 29 सप्टेंबरला 3रा हप्ता जमा होणार. तुम्हाला माहिती आहे आता ह्या जेवढ्या महिला आपल्या जेवढ्या माता भगिनी आहेत त्या सगळ्यांना जेवढं पात्र झाले त्यांना 29 सप्टेंबरला पैसे हे मिळणार आहेत. यांना 2 हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम नागपूरमध्ये झाला होता. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यामध्ये हा मेळावा करण्यात येणार आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे सुद्धा पाठवले हे जाणार आहेत. लक्षात घ्या. माझ्या सर्व माता भगिनींना एक सांगणं आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे परंतु पैसे आलेले नाहीत, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधार वगैरे तुम्हाला मी वारंवार सांगत आहे, तुम्ही म्हणाल हे काय सारखं तेच सांगताय, परंतु लक्षात घ्या दादांनो, हेच कारण आहे याच्या मागचं की तुम्हाला आधार सीडिंग वगैरे जे आहे त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होत आहेत. तुम्ही मला परत थँक्यू म्हणाल जर तुम्ही हे काम केलं तर. कारण काय होतं आहे याच्या मागं तेवढंच एक मेन कारण आहे ज्याच्यामुळं सरकारनं स्वतः त्यांनी 10 वेळा सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कालसुद्धा सभेमध्ये तेच सांगितलं की ज्या काही महिला आपल्या माता भगिनी राहिलेल्या आहेत, आपल्या राज्यातील महिला राहिलेल्या आहेत, त्यांचं मेन कारण तेच आहे. आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा अशा काही सूचना दिल्या आहेत की तुम्ही सुद्धा त्यांना मदत करा, त्यांचं आधार सीडिंगचे स्टेटस वगैरे सगळं कंप्लीट करण्यासाठी तात्काळ त्यांना तुमच्या जे काही सहकार्य आहेत त्यांना सांगा की सगळं त्यांना लवकरात लवकर म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये करून द्या, जेणेकरून त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत किंवा 30 सप्टेंबरपर्यंत पैसे त्यांच्या अकाउंटला येतील, असं स्वतः त्यांनी कालसुद्धा कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे. लक्षात घ्या. तर हेच कारण आहेत मित्रांनो, तुमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आले नसतील तर तेच कारण आहे. त्यामुळं याच्यामध्ये तुम्ही आधार सीडिंग कुठं आहे आपलं हे चेक करा, कारण तर ते नीट असेल तर सगळं व्यवस्थित होईल. आता काय जणांचं सगळं नीट आहे तरी पण पैसे नाही आले तर त्यांनी वेट करा, त्यांना आज उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये पैसे येऊन जातील. आता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि त्यांना काय मेसेज आला आहे हे तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्हाला काय कारण आलेलं आहे, मग त्याच्यावर आपण काय करू शकतो का पुढे हे पण आपण बघू. आणि कोणाकोणाला 1,500 रुपये आले आणि कोणाकोणाला 4,500 रुपये आले का हे पण सांगा, कारण काही जणांची अशी अफवा पण येत आहे की आम्हाला पैसे जास्त आले किंवा आम्हाला पैसे कमी आले. तर तुमचं पैसे किती आले हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 4,500 आले की 1,500 आले हे पण आम्हाला सांगा. कोणाकोणाला जास्त मिळत असेल तर त्यांनी तेही सांगू शकता आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तेही इथं विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.